राज्यात टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेल्या राजकारणानं जोर धरलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाजपच्या रडारवर आहेत। ठिकठिकाणी काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपची आंदोलनं सुरू आहेत। मात्र हर्षवर्धन सपकाळ आपल्या टिपू सुलतान बाबतच्या विधानावर ठाम आहेत। मी कुणाशीही तुलना केलेली नाहीये, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं सपकाळांचं मत आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही गंभीर आरोप केलाय। तर मी जे विधान केलं नाही ते माझ्या तोंडी गाठलं जातंय असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलेलं आहे। एकूणच हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तप्त झालेलं आहे। अर्थात हा राजकीय संघर्ष जरी दिसत असला वरवरचा, तरी सुद्धा यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकते का, हा एक मूलभूत प्रश्न आहे। म्हणजे राजकीय अभिनिवेश थोडासा बाजूला ठेवून आपण जर इतिहासातले फॅक्ट्स आणि फिगर्स बघितले तर खरंच अशी तुलना शक्य आहे का? कारण दोघांची पार्श्वभूमी वेगळी आहे। छत्रपती शिवरायांना त्यांचं स्वराज्य हे स्वकर्तृत्वानं मिळालेलं आहे, तर टिपू सुलतानला वारसा हक्कानं हे साम्राज्य त्याचं मिळालं होतं। दुसरीकडे धर्मांतराच्या बाबतीत शिवरायांबद्दल एकही पुरावा सापडत नाही, पण टिपू सुलतानबाबत शेकड्यानं पुरावे सापडतात। देवळांच्या बाबतीतही तीच परिस्थिती म्हणता येईल। टिपू सुलताननं परधर्मियांची देवळं पाडल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात, मात्र शिवरायांबद्दल तसा एकही उल्लेख का आढळत नाही। आणि अशा वेळेला मग या दोघांची तुलना ही फक्त इंग्रजांशी लढले म्हणून एकत्र करणं हे खरंच शक्य आहे का, हा मुद्दा यामध्ये आहे। आणि याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके। गणेश हाकेजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। त्याचबरोबर शान-ए हिंद निहाल अहमद या उपमहापौर आहेत मालेगावच्या, त्या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात। शान-ए हिंद जी, आपका भी स्वागत है। ज्यांच्या दालनातल्या फोटोवरून हा वाद सुरू झाला त्याच शान-ए हिंद आहेत, त्यांची भूमिका काय आहे पण आपण जाणून घेणार आहोत। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार हे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत आणि उपनेते आहेत शिवसेनेच्या उबाठा गटाच्या सुषमा अंधारे, या सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहे। आपण चर्चेला सुरुवात करूया। सुरुवातीला शान-ए हिंद यांच्याकडे आपण जाऊया। शान-ए हिंद जी, आप मराठी समझती है या हिंदी में बात करनी होगी? जी जी, मराठी में बोलिए, समझते। हाँ, माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही दालनात जो टिपू सुलतानचा फोटो लावला त्यामागची तुमची भूमिका नेमकी काय? ये बात मैंने कई बार बता दी है कि जिस दिन फर्स्ट डे हम चार्ज संभालने डिप्टी महापौर के लिए मैं गई थी ऑफिस में, वहाँ मुझे हमारी जो गठबंधन के मेंबर हैं उन्होंने तस्वीर दी और उन्होंने लगा दी, जिस पे मेरा एतराज भी नहीं था। उसमें भूमिका ये थी कि वो एक ऐसे योद्धा थे जिन्होंने लड़ाई की अंग्रेजों के खिलाफ, और उनके जो वैज्ञानिक उनकी स्किल्स थी उसको सबने माना है। तो मुझे लगा कि अभी कोई यहाँ तस्वीर नहीं लगी है, उन्होंने लगा दी। मगर अभी आता हे जे सगळं राजकीय वातावरण आहे, राजकीय वातावरण तापल्यानंतर सुद्धा तुम्ही भूमिका घेताय की यापुढे सुद्धा टिपू सुलतानचा फोटो लावला जाईल। फक्त रेन्युएशन सुरू आहे या दालनाचं, त्यामुळे आम्ही तो फोटो काढलेला आहे, पण पुन्हा तो फोटो लावला जाईल असं तुमचं म्हणणं आहे? हाँ जी, बिल्कुल। मैंने ये कहा जिस दिन मैं चुनी गई, मैं पहली बार मालेगांव शहर में एक बुनकर समाज, ओबीसी समाज से महिला उप महापौर चुनी गई हूँ। मैंने पहली तकरीर में मेरी ये कहा था कि ये गांधी का भारत है और ये बाबा श्री भारत रत्न नहीं, विश्व रत्न बाबा साहेब अम्बेडकर के संविधान की वजह से मैं एक राखीव ओबीसी सीट से, महिला सीट से चुनकर आई हूँ। और मैं पहली उप महापौर जो है वो महिला ओबीसी समाज की, बुनकर समाज की चुनकर आई हूँ। ये खूबसूरती जो है ये बाबा साहेब अम्बेडकर के संविधान की है। उसके बाद जिस पार्टी से मैं ताल्लुक रखती हूँ, अखिलेश यादव साहब, उनके पीडीए की जीत है। तो ये उसमें मैं खुद बहुत सम्मान करती हूँ इन लोगों का जिन्होंने पिछड़े और अल्पसंख्यक को आगे बढ़ाने की कोशिश की। बाबा साहब अम्बेडकर और बाकी महापुरुषों का आपने नाम लिया है, मगर टिपू सुल्तान के बारे में आप क्या कहेगी? आपको टिपू सुल्तान क्यों अनुकरणीय लगते हैं? देखिए, टिपू सुल्तान, हजरत टिपू सुल्तान की जितनी हमने हिस्ट्री पढ़ी है, जो स्कूल के सिलेबस में भी हमने पढ़ी, जो सरकार निकालती थी सिलेबस, उसमें भी हमने ये पढ़ा है कि वो एक योद्धा थे
जिन्होंने अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले, जब अंग्रेज ईस्ट इंडिया कंपनी जब आई यहाँ, और उन्होंने ये कहा कि लॉर्ड वेल्सली, जिन्होंने कहा कि भाई आपकी हुकूमत जो है वो हमारे उसमें जम कर दो कंपनी में, तो इन्होंने इनकार किया और अपने अंग्रेजों के खिलाफ लड़ाई की। तो वो जो है एक योद्धा है, जो सुपर पावर, जिनका बोला जाता था कि जिनका सूरज वर्ल्ड में डूबता नहीं है, उनके सामने लड़ाई की। और उनके जो सिपह सालार थे वो भी ब्राह्मण समाज के थे, उनके तोप खाने को संभालने वाला जो सिपाही था वो भी ब्राह्मण था, खजांची जो था उनका ट्रेजर वो भी ब्राह्मण थे। तो पूरे समाज को लेकर चलने वाला शख्स, और जिसने विज्ञान, ये बात हम कह रहे हैं ऐसा नहीं, डॉक्टर अबुल कलाम ने अपनी किताब में कहा है कि भाई विज्ञान, जब मैंने मिसाइल बनाई तो मैंने टीपू सुल्तान का सपना पूरा किया। और बहुत सारे जो हिस्ट्री जानने वाले लोग हैं उनका ये कहना था कि जिस वक्त कोई समझ नहीं सकता था कि रॉकेट और मिसाइल क्या है, उस जमाने में 17वीं सदी में टीपू सुल्तान ने अपने जो उनके तजुर्बेगार था उसमें उन्होंने मेडिकल के मामले में भी और विज्ञान के मामले में भी, हिस्ट्री के मामले में भी, उनकी किताबें इतनी बड़ी थी, इतनी अच्छी थी, मालूमात भरी थी कि आज भी ऑक्सफोर्ड में जो इंडियन लाइब्रेरी है उसमें उनकी किताबें रखी हुई। ये कहता है, तारीख कहती है, हिस्ट्री कहती है, मैं सिर्फ कह रही हूँ, ऐसा नहीं। ठीक आहे, तुमची भूमिका सविस्तर आपल्याला कळलेली आहे। आता या मुद्द्यावरनं जे राजकारण सुरू झालंय त्या अनुषंगाने आपण चर्चा थोडीशी पुढे नेऊया। सुषमाजी, तुमच्याकडे येतो पहिल्यांदा। जी भूमिका शान हिंद निहाल अहमद मांडतायत त्या भूमिकेवर आपली काय प्रतिक्रिया आहे पहिल्यांदा, आणि मी राजकीय वादाकडे नंतर येतो। नाही, मला असं वाटतं दादा की ज्यांचा आक्षेप फार जोरदार पद्धतीने आहे त्या भाजपाची भूमिका एकदा त्यांना स्पष्ट करू द्या। त्यामुळे मी अतिशय उदात्त भावनेतून मला वाटतं की त्यांना ती भूमिका स्पष्ट करायची आपण संधी दिली पाहिजे, नंतर आपण नक्की बोलूया। ठीक आहे, मी त्यांना त्यांचे आक्षेप एकदा मांडू दे। तुमच्याकडे परत येतो। गणेश आखेजी, निहाल अहमद स्वतः आहेत ज्यांच्या दालनातल्या फोटोवरून हा वाद सुरू झाला, त्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचं हे वक्तव्य आलं आणि त्यानंतर भाजपने जो विरोध केलाय तो हे सगळा हा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे। आत्ता शान हिंद निहाल अहमद यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? त्या एका म्हणजे संविधानिक पदावर आहेत, उपमहापौर पण पदावर बसलेले आहेत आणि त्यांना मला असं वाटतं की त्या स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात। अशा वेळेला एखाद्या धर्माच्या बद्दल अत्यंत क्रूरपणे वागणूक दिली त्या धर्मियांना, त्यांचा नरसंहार केला, मंदिरं उद्ध्वस्त केली, अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये इतका म्हणजे आदरपूर्वक उल्लेख करणं आणि आपल्या दालनामध्ये त्यांचा फोटो लावणं हे खरं म्हणजे राष्ट्रद्रोहाचं काम आहे। अत्यंत म्हणजे खरं म्हणजे निंदनीय अशा स्वरूपाचं त्यांचं ते काम आहे। कारण या संबंध देशाला, जगाला माहिती आहे की टिपू सुलतानचं सगळं जे इतिहास आहे तो त्याचं कर्तृत्व आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे। आणि असं असताना सुद्धा त्याचं आज उदात्तीकरण करण्याचं कारण काय? आज का म्हणजे आज त्या विषयाच्या अनुषंगानं मला सांगा की आत्तापर्यंत कुणीही टिपू सुलतानचा फोटो आपल्या दालनात लावला नाही। तो जर एखादा म्हणजे राष्ट्रीय नेता होता किंवा फार ऐतिहासिक पुरुष होता, त्याची कारकीर्द फार अशी अनुकरणीय अशा स्वरूपाची असती, काय आदर्श त्यांनी जर लोकांच्या समोर ठेवला असता तर त्याचा अशा पद्धतीचा आपला फोटो दालनात लावणं हे शुभ। पण गणेश आखेजी, मी काही मुद्द्यांवर तुमचं लक्ष वेधतो। संविधानामध्ये टिपू सुलतानचा फोटो आहे, राष्ट्रपिता आपण ज्यांना म्हणतो महात्मा गांधी, त्यांनी टिपू सुलतानचा उल्लेख हा राष्ट्रभक्ताचा केलेला आहे। स्वतः इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना त्यांच्या कबरीवर जाऊन, त्यांच्या समाधीवर जाऊन चादर चढवलेली आहे। अशा वेळेला तुम्ही म्हणताय की तो वंदनीय कसा असू शकतो? हा मुद्दा मला समजला नाही। नाही बघा, नाही इंदिरा गांधींनी काय केलं आणि इंदिरा गांधीचा इतिहास काय तो सगळ्या देशवासियांना माहिती आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं या देशामध्ये मुस्लिमांचं लागून चालन केलं ते केलं, वोट बँकला समोर ठेवून केलं, आणि म्हणून त्यांनी टिपू सुलतान यांचं त्यांना म्हणजे कौतुक करणं, त्यांच्या समाधीवर डोकं ठेवणं हे स्वाभाविक आहे। पण माझं असं म्हणणं आहे की आज
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आजची परिस्थिती, आज हे सगळं लक्षात घेतल्यानंतर त्यांना आज का वाटायला लागले टिपू सुलतान आज त्यांना आपल्या दालनात असावा का असं वाटायला लागले, तर हे जाणीवपूर्वक या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. जे पूर्वी ज्या डाव्या लोकांनी जे कारस्थानं केली अशा पद्धतीची आणि जाणीवपूर्वक अशा एक धर्मनिरपेक्ष नावाखाली जो काही इथं म्हणजे धर्मामध्ये जे काही जातीय दंगली घडवणं आणि म्हणजे जातीमध्ये भांडण लावण्याचं जे काम हा तुमचा आरोप कोणावर आहे? निहाल अहमद, शान हिंद निहाल अहमद यांच्यावर आहे की हर्षवर्धन सपकाळांवर आहे? नाही बघा, दोन्ही जी कृती त्यांनी केलेली आहे त्या उपमहापौरांनी त्याच्याबद्दलही आक्षेप आहे आणि त्याचा म्हणजे खरं म्हणजे कळस खरं म्हणजे या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केले. खरं म्हणजे त्यांना थोडी तरी जरी असती ना, तर जे स्वतःला म्हणतात की मी महाराजांच्याबद्दल मला फार आदर आहे, मी त्यांना खूप मानतो, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या टिपू सुलतानाबरोबर एका क्रूर कर्म्याबद्दल आणि ज्याने हिंदूंचा नरसंहार केला, खरं म्हणजे हिंदूंच्या भावना जर लक्षात घेतला तर खरं म्हणजे त्याचा स्फोट होणं, खरं म्हणजे आज आपल्या देशामधला जो हिंदू आहे त्या हिंदूंच्या भावना त्यांनी दुखावलेल्या आहेत. महाराजांच्या बद्दलचा अनादर हे करून आज संबंध देशवास तमाम देशातल्या लोकांचं, पण ते तर म्हणतात की मी तुलना अशी केलेली नाही, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ते प्रेझेंट केलं जात आहे. नाही अहो मला सांगा, तोडतोड त्यांनी सांगावं कशा पद्धतीची मोडतोड चोली, नुसतं दचा माग केला असं सांगून नाही चालत. ठीक आहे काय बोललेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तुमच्याकडे मी येतो पुन्हा. हनुमंत पवारजी, सुरुवातीला जे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलं ते वक्तव्य सगळ्यांनी पाहिलं. त्यांचं असं म्हणणं आहे की शौर्य आणि स्वराज्य विचार ज्यांनी दिलाय अशा नेत्यांच्या, अशा महापुरुषांच्या मांदियाळीत या दोघांना आपण पाहावं लागेल आणि दोघं त्या अनुषंगानं समकक्ष आहेत असं त्यांचं वक्तव्य. आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की मी तसं म्हटलंच नव्हतं. ही तुलना नाही तर काय? विनोदजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची लढाई लढली, जी स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन संघर्ष उभा केला, त्याच संघर्षावर इंग्रजांच्या विरोधामध्ये टिपू सुलतान लढले. त्या अर्थानं ते समकक्ष म्हणले. आपल्या चॅनलच्या मुलाखतीतही त्यांनी सांगितलं, ते वाक्यही खूप जुनं नाही, तुम्ही दाखवलं, आता आम्हीही सांगतोय ते. इंग्रजांसोबत टिपू सुलतान यांचा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेसोबत होता, त्या प्रेरणेतून होता हे सांगणं हे कधीही शिवरायांची कमी महत्व करण्याचं नाही. शिवराय हे अद्वितीय आहेत. शिवरायांची तुलना टिपू सुलतानांच्या एकूण सगळ्या ह्याच्यात करण्याचा काहीच संबंध नव्हता. तुम्ही ते सगळे लोक दाखवतायत. उघड आहे ते विधान. हनुमंत पवार मला सांगा, आणि टिपू सुलतानचा 2800 पत्रांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. या पत्रव्यवहारामध्ये स्वतः टिपू सुलताननी कधीही छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला नाही. असं असताना तुम्ही कसं म्हणताय की छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन त्यांनी हा लढा लढला? पुरावे, पेशवे जर इंग्रजासोबत लढत होते, निजाम जर इंग्रजासोबत लढत होता, आरकाटचा मुसलमान असलेला नवाब जर इंग्रजांच्या सोबत होता, तर त्याच्या विरोधात लढणारा टिपू सुलतानांबद्दल आता बीजेपीला एवढा आक्षेप घ्यायचं कारण काय? त्यावेळेस नाना फडणवीस इंग्रजांच्या सोबत टिपू सुलतानांना विरोध करायचे. आता देवेंद्र फडणवीस टिपू सुलतानांच्या आठवणीला विरोध करतायत. हा फोटो बघा ना, हे कोण आहेत? कर्नाटकमध्ये सरकार आणलेले येदियुरप्पा. टिपू सुलतान ऐका हनुमानजी, मी या मुद्द्याकडे आपण येऊया, त्या रेफरन्सेसकडे येऊया. आता ऐतिहासिक मुद्द्यावर आपण जर चर्चा करतोय तर त्यात मला हे सांगा की त्यावेळचा लढा हा फक्त सुभ्यापुरता, एखाद्या राज्यापुरता होता. तेव्हा भारत हा एकसंध असा भारत म्हणून अस्तित्वात आलेला नव्हता आणि इंग्रज सुद्धा एक शासक म्हणून किंवा त्या अनुषंगानं निजाम, पेशवे, इंग्रज अशा अनेकदा युती आणि आघाड्या झाल्या होत्या आजच्या भाषेत सांगायचं तर. आणि इंग्रजांच्या विरोधातला तो लढा नव्हता. काय बोलताय विनोदजी? इंग्रजांच्या विरोधामध्ये एतदेशीयांनी एकत्र आलं पाहिजे असं टिपू सुलतान सांगतो. असं एनसीआरटीच्या पुस्तकात लिहिलंय ना मोदी सरकारच्या. याच्यात खोटं लिहिलंय का? बदला ना पुस्तक मग. थांबा गणेश आके, तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा. गणेश आकेजी, माझं हनुमंतजी तुमच्याकडे येतो. गणेश आकेजी काय म्हणताय ना विनोदजी? माझं कुठं कंप्लीट झालंय? तुम्हाला पाहिजे हनुमंत पवार, आपल्याला 1 तास चर्चा करायची. मी तुम्हाला सगळे मुद्दे मांडण्याची संधी देतो. गणेश हाकेंकडे जात आहे हनुमंत पवारजी, 1 तास आपल्याला चर्चा करायची. मी तुम्हाला सगळे मुद्दे मांडण्याची संधी देतो. गणेश हाके काय मुद्दे मांडतात त्याच्यावर तुमचं उत्तर द्या. अजेंडे बोलले पाहिजे का? तुम्हाला जे आलं तेच बोललं पाहिजे. हनुमंत पवार, आपल्याला 1 तास चर्चा करायची. तुम्ही इम्पेशंट होऊ नका. मी तुमच्याकडे येतो. गणेश हाके काहीतरी मुद्दा मांडतात
तो ऐका आणि त्यावर उत्तर द्या. बोललो नाही, गणेश शाखे बोलताना मी बोललो नाही. अहो माझा मुद्दा होऊ द्या ना. बरं, चला, माझा बोला. मुद्दा होऊ तुम्ही द्या. बोला, तुम्ही बोला. मी नंतर गणेश शाखेंकडे जातो. तेच पहिले तुम्ही बोला. मला बोलू देणार का? बोला बोला. इंग्रजांसोबतचा टिपू सुलतानांचा संघर्ष हा आमच्यासाठी महत्वाचाच आहे, असं आम्हाला NCERTच्या मोदी साहेबांनी लिहिलेल्या सरकार असलेल्या पुस्तकामध्ये शिकवलं गेलंय. एक, कर्नाटक मधला यांचा खासदार टिपू सुलतानची टोपी घालतो. MK मलकानी नावाचे RSSचे कार्यकर्ते खासदार राहिलेले, उपाध्यक्ष भाजपाचे राहिलेले, ते मलकानी या पुस्तकामध्ये टिपू सुलतानला हिरो ठरवतात. हे मलकानींचा फोटो आहे अटल बिहारी वाजपेयींच्या बाजूला. हे मलकानी आहे, तिथं दीनदयाळ उपाध्याय बसलेले आहेत. भाजपाच्या येदियुरप्पाला टिपू सुलतानची टोपी चालते. भाजपाच्या जगदीश शेट्टरला टिपू सुलतानची टोपी चालते. भाजपाचं सरकार असताना रामनाथ कोविंद संसदेमध्ये कर्नाटकच्या विधान भवनामध्ये टिपू सुलतानचं गुणगौरव करतात. NCERTच्या पुस्तकामध्ये भाजपाचं सरकार टिपू सुलतानला मैसूर हिंद म्हणतं. टिपू सुलतानचं गुणगौरव भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना चालत होतं. आज असं काय झालं की टिपू सुलतान बद्दल तुम्हाला एवढा द्वेष तयार झाला? मताच्या राजकारणासाठी करताय. तात्या टोपेंची आज जयंती आहे, आम्ही अभिवादन करतो. त्याचनुसार टिपू सुलतानांना पण आम्ही अभिवादन करू. तुम्ही लोक भारतासोबत इंग्रजांची लढाई होती, इथले सगळे राजे रजवाडे जे इंग्रजांसोबत लढले ते आम्हाला वंदनीय आहेत. आणि ज्यांनी इंग्रजांची माफी मागितली त्यांना हे प्रातस्मरणीय म्हणणारे गणेश शाखे सर, त्यांची भाजपा RSS आम्हाला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास शिकवणार. बोला आता गणेश शाखेजी. हनुमंतराव, दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. टिपू सुलताननी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले का? लढले. ते कशासाठी लढले? ते काही भारतासाठी, देशासाठी नाही लढले. ते स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी लढले. ब्रिटिश त्यांच्या साम्राज्यावरती गदा आणत होती म्हणून ते त्यांच्या विरुद्ध लढलेले आहेत. तुम्ही त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर करता. महाराज स्वतःच्या साम्राज्याच्या विस्तारासाठी लढले नाहीत, तर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढले. आणि ते अद्वितीय आहेत तुम्हीच असं म्हणता. आणि तुम्ही अद्वितीय आहे असं म्हणून परत तुम्ही समकक्ष तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेली ही तुलना तुम्ही तीही परत म्हणजे समजून घेऊन आम्हाला समजून सांगता. मला असं म्हणतं यात किती विरोधाभास आहे हनुमंतराव. विचारांमध्ये तरी तुम्ही निदान एकरूपता ठेवा, एक वाक्यता ठेवा. तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये तर ठेवा. निदान अशा वेळेला माझ्या म्हणणं तुमच्या अध्यक्षांकडून ही गोष्ट चुकून गेलेली असेल. अशी तुलना करायला नको होती. महाराजांच्या बरोबर तुलना करणं हे हिंदुस्थानमधल्या देशातल्या कुठल्याच लोकांना परवडणारं नाही. आणि कुणाबरोबर? ज्या टिपू सुलतानने नरसंहार केला, अहो सामूहिक बलात्काराचा इतिहास आहे त्यांचा. अनेक मंदिरं पाडलीत तुम्हाला सांगतो. अनेक लाखो लोकांना त्यांनी मारलंय. असा तो तुम्ही राजा समजता त्याला. त्या टिपू सुलतानची तुलना आमच्या महाराजांच्या बरोबर? अहो निंदनीय आहे. निर्लज्जपणाचा हा कळस आहे तुमच्या अध्यक्षाचा. खरं म्हणजे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. आणि तमाम देशातील जे हिंदू धर्मी आहेत किंवा जे हिंदू स्वराज्याच्या स्थापनेबद्दलचे महाराजांच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये आहेत ते सगळे लोक हे या गोष्टीचा निषेध करतायत. तुमच्या म्हणजे खरं म्हणजे बाकीच्या शब्दात मी तुम्हाला अत्यंत निर्भत्सना करतो. तुमच्याकडे शब्दही सापडत नाही अशी परिस्थिती आहे. तुमचा संताप यातनं दिसतोय. पण दोन्ही बाजूच्या राजकीय भूमिका आलेल्या आहेत. सुषमाजी, आता तरी पुरेसा मुद्दा तुम्हाला मिळालाय का? नाही पुरेसं. मला हेच अपेक्षित होतं की भाजप नेमकं त्यांचा तिळपापड नेमका कशासाठी उडालेला आहे मला तेच समजून घ्यायचं होतं. त्यांनी असं म्हटलं की इंदिराजींकडून आम्हाला काही फार अपेक्षा नाही आहेत, कारण इंदिराजींनी काय केलं ते सगळ्या देशाला माहिती आहे. खरंच ते सगळ्या देशाला माहिती आहे, कारण इंदिराजींनी 1971ला पाकिस्तानचा असणारा संपूर्ण पूर्व बंगालचा भाग बाजूला काढून त्याचा स्वतंत्र बांगलादेश निर्माण करण्याची कुवत ज्या इंदिरा गांधींकडे होती ती कुवत मोदीजींकडे आयुष्यात कधी येणार नाही हे भाजपच्या लोकांना कळेल. आता जरा मुद्द्याकडे येऊ. पण इंदिराजी कबरीवर गेल्या म्हणून मग इंदिराजींचं काय काय ते फार बोलले तर त्यांना कदाचित त्यांना माहीत नसेल की भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे सुद्धा कबरीवर गेले. मग आता ते निर्लज्ज वगैरे जे सगळे शब्द त्यांनी आत्ता वापरले तर हाच निर्लज्ज शब्द त्यांचा येडियुरप्पांना वापरायची त्यांची तयारी आहे का? त्यांनी वापरला पाहिजे तो. त्यांनी तोच निर्लज्ज शब्द हा येडियुरप्पांच्यासाठी सुद्धा वापरला पाहिजे, कारण मग न्याय सगळ्यांना सारखा द्यावा लागेल. प्रॉब्लेम काय आहे भाजपचा? कारण येडियुरप्पा कबरीवर गेले आणि नुसते कबरीवर गेले नाही तर तिथली जी व्हिजिटर्स बुक असते अभ्यागत नोंदवही, त्या अभ्यागत नोंदवहीमध्ये त्यांनी खूप सारे गौरव उद्गार काढले. रामनाथ कोविंद यांनी सुद्धा त्याच्या संबंधाने असणारी जी भूमिका होती की टिपू सुलतानांच्या
अतिशय तो ग्रेट राजा होता, हे रामनाथ कोविंदांचं म्हणणं होतं. आता रामनाथ कोविंदांना हे निर्लज्ज म्हणणार आहेत का? बरं, ह्यांना आता निर्लज्ज म्हणण्याची फार उबळ आलेली आहे. ठीक आहे, तर मग आता निर्लज्ज कुणाकुणाला म्हणायचं? मग मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पण हाके निर्लज्ज म्हणणार आहेत का? कारण रितू तावडे यांनी 2012ला जो मुंबईचा जो एम पूर्वचा जो वॉर्ड आहे, त्या एम पूर्वच्या वॉर्डमध्ये शहीद ए आजम शेरे मैसूर टिपू सुलतान हे नामकरण केलं. त्याच्या सूचक अनुमोदक रितू तावडे होत्या. मग आता रितू तावडेंना निर्लज्ज म्हणायचं का? बरं, अकोल्याच्या महापालिकेमध्ये स्थायी समितीला त्यावेळेचे जे भाजपचे म्हणजे आत्ता जे निवडणूक प्रमुख आहेत आणि महानगर अध्यक्ष आहेत विजय अग्रवाल, हे अनुमोदक होते आणि तिथले माजी महापौर हे त्याचे सूचक होते. यांनी मिळून अकोला महापालिकेच्या सभागृहाचंच नाव चक्क शेरे हिंद शहीद ए आजम शेरे मैसूर टिपू सुलतान असं केलं. मग त्या सगळ्या भाजपच्या त्या महानगर प्रमुखांना निर्लज्ज म्हणायची तयारी आहे का तुमची? बरं, त्याच्याही पुढे 2001 साली अंधेरी पश्चिमला पुन्हा एकदा खासदार गोपाळ शेट्टी आणि असे म्हणजे मावणार नाहीत इतकी नावं असणारे, दुथडी भरून वाहणारे नगरसेवक, एवढ्या सगळ्या लोकांनी मिळून अंधेरी पश्चिममध्ये शेरे मैसूर टिपू सुलतान मार्ग नामकरण केलं होतं. मग गोपाळ शेट्टी पण निर्लज्ज खासदार आहे का? बरं, त्याच्यातही अजून पुढे म्हणजे मी त्याची यादी खूप मोठी वाचू शकते. तर कुणाकुणाला निर्लज्ज म्हणायचे भाजपमधल्या लोकांना हे एकदा ठरवलं गेलं पाहिजे. बरं, खरंच या लोकांना छत्रपती शिवरायांच्याबद्दल मान सन्मान आहे का? जर मग मान सन्मान आहे तर जसं आंदोलन काँग्रेस भवनच्या समोर पुण्यामध्ये झालं तसंच आंदोलन जेव्हा भगतसिंग कोश्यारी यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला तेव्हा किती लोक गेली बरं तिकडे आंदोलन करायला? मग राजभवनच्या समोर सुद्धा तेव्हा हाय हायचे नारे द्यायला पाहिजे होते. तेव्हा दुटप्पीपणा का केला गेला? का तो दुटप्पीपणा त्यांनी छिंदमच्या बाबत केला? का प्रशांत कोरटकरला अटक करण्याच्या ऐवजी त्याला त्यांनी सुरक्षा देऊ केली? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जरा अभ्यास करून बोललं पाहिजे की काय इंग्रजांच्या विरोधात टिपू सुलतान लढले का? मी अत्यंत जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवरायांची तुलना कुणासोबतही होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय हे एकमेव द्वितीय शूर पराक्रमी राजे होते आणि त्यांचा वारसा आम्हाला लाभलाय. आम्ही पुण्यकर्म केले असतील की आम्ही या भूमीत जन्माला आलो. मात्र हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की टिपू सुलतान यांनी 1798 साली जे लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेचं धोरण स्वीकारलं होतं त्या तैनाती फौजेच्या धोरणाला विरोध करणारा या भारतातला जो पहिला त्यावेळेचा जो सोकॉल्ड राजा होता तो टिपू सुलतान होता. अर्थात म्हणून टिपू सुलतानची महाराजांच्या सोबत कधीच तुलना होऊ शकत नाही, हाही भाग वेगळा. 2 व्यक्ती वेगळ्या आहेत, 2 केस वेगळ्या आहेत कम्प्लिटली. पण किमान आपण एका विषयावर जर बोलायला जातोय तर त्याचा अभ्यास करत जावं राजे. उगा आपलं कॉप्या करून पास केल्यासारखं बोलायचं आणि उचलली जीव लावली टाळाला इंदिरा गांधी म्हणजे तुमची भूमिका सुषमाजी अशी आहे का की हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे? मी याच्यावर ऐका, माझ्या तोंडी तुम्ही वाक्य घालायचीच नाही कृपया. निवेदक महोदय, माझ्या तोंडी वाक्यच घालायची नाही. मी स्पष्ट भाषेत म्हटलं छत्रपती शिवराय हे एकमेव द्वितीय राजे होते, त्यांची तुलना कुणासोबतच होऊ शकत नाही. बरोबर आहे, पण मी तुम्हाला प्रश्न हा विचारतोय अतुलनीय होता. 2 व्यक्ती वेगळ्या आहेत, 2 केस वेगळ्या आहेत. आणि मी फक्त तुम्हाला मी फक्त संदर्भ सांगते की भाजपने आत्ता जी काही म्हटलं की नाही निर्लज्ज, तर निर्लज्ज भाजप कुणाला म्हणणार आहे? तर भाजपच्या एवढ्या सगळ्या लोकांना इथल्या प्रवक्त्याने जाहीर NDTVवर सांगावं की होय, मी येडियुरप्पांना निर्लज्ज म्हणायला तयार आहे. आत्ता त्यांना मला चॅलेंज आहे माझं. बरं मी काय म्हणतोय की आपण गणेश हाकेंकडनं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर निर्लज्ज म्हणून नाही गणेश हाकेंकडनं सगळ्या प्रश्नांची तुमचं उत्तर घेऊ. पण माझा प्रश्न त्या उपर तुम्हाला असा आहे, तुम्ही म्हणताय छत्रपती शिवरायांची तुलना होऊच शकत नाही, पण जर हर्षवर्धन सपकाळ ती तुलना करत असतील तर हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागितली पाहिजे की नको, हा फक्त माझा प्रश्न आहे. दिनेशजी एकच सेकंड. इंदिरा गांधी बद्दल बोलताना स्वतःची बौद्धिक वकूब एकदा बघितला पाहिजे. पक्ष कुठलाही असेल, पण इंदिरा गांधीने जे काम केलं ते आत्तापर्यंत
त्याच्यानंतरच्या एकाही माणसाला जमलं नाही आणि नरेंद्र मोदींच्या आयुष्यात ते जमणार नाही. त्यामुळे इंदिरा गांधींबद्दल बोलताना आधी स्वतःची बौद्धिक किती वकूब आहे तो तपासला गेला पाहिजे. मान्य पण करणार सुषमाजी, नाही, माझा पक्ष प्रश्न कुठलाही तुम्ही असो. वारंवार टाळताय. माझा प्रश्न फक्त साधा आहे. तुमचे सगळे पुरावे, तुम्ही सगळी दिलेली उदाहरणं याबद्दल आपण भाजपच्या प्रवक्त्यांना विचारूच. पण जर हर्षवर्धन सपकाळ ही तुलना करत असतील, तुम्ही म्हणताय तुलना होऊच शकत नाही छत्रपतींशी, माझंही तेच मत आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या लोकांचं हे तुलना तेच मत करत आहे. असतील तर चूक माझा आहे, प्रश्न हा संपला आहे विषय. की हर्षवर्धन सपकाळांनी ऐका, माफी ऐका. मागावी की नाही? ऐका दिनेशजी, ऐका, हर्षवर्धनजींनी तुलना करत असतील तर तुलना चूक आहे. पण ते त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं की तुम्ही माझ्या शब्दाचा गैरअर्थ काढलेला आहे. तुलना होत असेल तर ती चुकीचीच आहे, पण त्यांनी सांगितलं की माझ्या शब्दाचा गैरअर्थ काढला जात आहे. हा पहिला भाग. आणि दुसरं असं आहे याच्यामध्ये की या सगळ्यांच्यामध्ये त्यांनी आत्ता जे काही म्हटलं की नाही नाही ह्याला लाज नाही, त्याला लाज नाही, तर मग खासदार गोपाळ शेट्टी, येडियुरप्पा, रितू तावडे यांना लाज आहे का की हे निर्लज्ज आहेत? गणेशजी, तुमच्यासाठी एकदा हा आता प्रश्न आहे की भाजपच्या तुमच्या प्रवक्त्यांनी याच नेत्यांनी कॅमेरासमोर तुम्ही सांगितलं वारंवार पाहिजे की सोयीची हे भूमिका निर्लज्ज घेता. आहे. ज्या वेळेला काँग्रेसच्या नेत्याच्या तोंडून हे वाक्य आलं त्यावेळेला तुम्ही ते वाक्य उचललं, पण ज्या वेळेला तुमच्या पक्षाचे नगरसेवक, तुमच्या पक्षाचे नेते टिपू सुलतानचा उदो करत होते तेव्हा तुमची ही भूमिका सिलेक्टिव्ह होती, असं त्यांचं म्हणणं आहे. विनोदजी, आज आपल्या डिबेटचा विषय काय आहे आणि सुषमा अंधारीला ही नेहमीची सवय आहे विषय सोडून कुठला तरी आपला संदर्भ पण हा मुद्दा आहे की नाही? आणि आपला ऐका, ती वेळ ऐका, हा घालून मुद्दा न्यायची. आहेच ना. तुम्ही त्यांना हा, प्रश्न- बघा, ऐका, ऐका. ऐका, ऐका, हा, ऐका. बोलायचं. गणेश आकेजी, गणेश आकेजी, ऐकून घ्या. गणेश आकेजी, नीट बोल. अरे गणेश आकेजी, अरे मी अरे नीट तुरे, बोलू द्या ना. अरे तुरेमध्ये उल्लेख करू नका. नाही, नाही. त्याही त्यांच्या पक्षाच्या बघतायच ना, सन्माननीय नीट बोल. उपनेते आहेत. सुषमाजी, एकच मिनिट. गणेश नीट आकेजी बोलायचं. त्याही त्यांच्या पक्षाच्या नाही, नाही, उपनेते आहेत. नाही, त्यांचा मी- उल्लेख अहोजाव करा. अरे तुरे करू नका ही माझी बोलायची विनंती आहे. अक्कल आणि नाही तर कशाला व्यक्तिशः संस्कार टीका नको. दाखवता? मुद्दा असा आहे, मुद्दा असा आहे की त्यांनी जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत त्यावर बोला ना तुम्ही. नाही नाही बघा, अहो मला सांगा की मी इंदिरा गांधीचा उल्लेख केला, त्यांना यांना आपल्या नरेंद्र मोदी साहेबांची तुलना करायची काय गरज आहे? मला सांगा की म्हणजे विषयांतर करून कुठेतरी विषय दुसरा फरफटत नेणं नाही, पण आणि विषयांतर- आपला मूळ ऐका, मुद्दा, ऐका. तुम्ही त्यांना जो गणेश- गणेश प्रश्न आकेजी, विचारलेला तुम्ही होता, गल्लत करताय, विषयांतर की तुम्ही होतच ऐकून घ्या, नाही. ऐकून घ्या. त्या हाच प्रश्नाचं मुद्दा उत्तर त्यांनी आहे. द्यावं ना. त्या भाजपच्या मूर्खलोक का नेत्यांनी बसल्यात? सुद्धा टिपू- त्या आपलं तोंड त्यांनी का बंद ठेवलंय त्यांनी सांगावं ना. त्या स्वतः सांगतायत ना की महाराजांच्या बरोबर टिपू सुलतानची तुलना करणं हे योग्य नाही असं त्या म्हणतायत ना, कबूल करतायत ना त्या. मग तसं जर असेल तर त्यांनी स्वतः असं का म्हणू नये की या बाबतीत हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागायला पाहिजे, त्यांनी माफी मागावी असं का म्हणत नाही त्या? मग त्याच न्यायाने, ऐका गणेश आकेजी, मग त्याच न्यायाने ज्या भाजपच्या नेत्यांनी टिपू ऐकून घ्या, ऐकून घ्या. सुलतानची तुलना, टिपू सुलतानचा उदो केला, त्यांनीही माफी मागावी का? अहो त्या ऐकून घ्या, त्या सगळ्या भाकडकत आहेत त्यांच्या. ते कुठेही त्या रेकॉर्डवर कुठल्या पुरावे आहेत. नाही नाही गणेश आकेजी, पुरावे आहेत. सगळं खोटं आहे त्यांचं. येडियुरप्पांनी व्हिजिटर बुक मध्ये नोंद केलेली ज्या पद्धतीच्या त्याबाबतचे पुरावे काल सचिन सावंत काँग्रेसचे नेते त्यांनी दिलेले आहेत. दोन गोष्टी तुम्हाला बघा, ऐकून घ्या. सचिन सावंत काय, सुषमा अंधारे काय, ज्या पद्धतीचे पुरावे देतात, तर दोन गोष्टी अशा आहेत की बघा, इतिहास जो असतो ना तो इतिहास जो वस्तू बघा जसा असतो तसा लिहिला जातो. तुम्हाला मी सांगितलं. आता याच्यामध्ये उल्लेख फक्त मी तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष हे टिपू सुलतानाला जेव्हा त्याचं हे करतात, नेऊन बसवतात ना, तर त्या अनुषंगानं मला सांगा की तो कुठेतरी एखाद्या रस्त्याला नाव दिलं, याचं दिलं, अशा वेगळ्या पद्धतीच्या कथा सांगून तुम्ही मला सांगा ह्या विषयावरती पांघरून घालणार आहात का? ह्या भारतीयांच्या भावना ज्या आहेत, ज्यांचा जो अपमान केलाय तो छत्रपतींचा, तो तुम्ही लपून ठेवणार आहात का? तो त्याच्यावर पांघरून टाकायचं का तुम्हाला अशा वेगळ्या गोष्टी सांगून? माझं म्हणणं असं आहे की ही गोष्ट त्यांनी कबूल करायला पाहिजे आणि तमाम या देशवासियांची माफी मागायला पाहिजेत. आणि मला सांगतो की ज्या काँग्रेस पक्षाबरोबर ह्या मांडीला बसलेले आहेत, ज्या मोठ्या पटानं फार अगदी याच्यानी बोलत असतात आवरून अशा, तर त्यांनी स्वतः सांगावं ना, का बोलत नाही त्या की होय सकपाळांचं हे चुकलेलं आहे आणि सकपाळांनी माफी मागितली पाहिजेत, असं का सुषमा अंधारे म्हणत नाही आहेत? याचा अर्थ त्यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचाच अपमान करायचा आहे असा त्याचा अर्थ आहे. बरं, त्या बोलताय सुषमाजी महाराजांचं नुसतं बोलतात पण जे प्रत्यक्ष त्यांना मान्य करत नाही. एक मिनिटासाठी होय, मी हे मगाशी म्हटलं, मी परत एकदा मी पुन्हा एकदा रिपीट करते. होय, छत्रपती शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. अशी तुलना जर हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी केली असेल तर ती चुकीची आहे. ठीक आहे,
पण हर्षवर्धनजींनी माफी मागावी अशी जर भूमिका असेल तर चला हर्षवर्धनजींनी माफी मागावी, ओके चला मागावी माफी. पण मग हर्षवर्धनजींच्यासाठी जे जे शब्द वापरले गेले ते शब्द हाकेंनी आता येडियुरप्पांच्यासाठी वापरून दाखवावे. हाकेंनी ते शब्द खासदार गोपाळ शेट्टीसाठी वापरून दाखवावेत आणि येडियुरप्पाने सुद्धा माफी मागितली पाहिजे हे हाकेंनी इथं जाहीर सांगितलं पाहिजे. न्याय सगळ्यांना सारखा ना, असं कसं काय? तुम करोगे तो रास लीला और दूसरा करेगा तो कॅरेक्टर ढिला, असं कसं चालतंय बरं? त्यांनी काही येडियुरप्पांनी गोपाळ आणि तुम्ही काय करताय भाकर कथा म्हणून? अरे महापालिकेच्या टिपू सुलतान अकोला महापालिकेच्या प्रोसिडिंग बुक मध्ये ती माहिती आहे. अकोला महापालिकेच्या प्रोसिडिंग बुक मध्ये माहिती आहे की भाजपच्या लोकांनी सभागृहाचंच नाव टिपू सुलतानच्या नावे दिलं. गणेश आगेजी तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सुषमा अंधारे किंवा हनुमंत पवार ज्या घटनांचा उल्लेख करतात त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्या काळचे मिनिट्स आणि त्या काळच्या प्रोसिडिंग्स त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्या भाकड कथा आहेत. त्यावर तुमची भूमिका मांडा. नाही विनोद, विनोदजी माझा मुद्दा मांडू द्या. मांडा की येडियुरप्पा असतील, गोपाळ शेट्टी असतील किंवा आमच्या महापौर असतील, यांनी टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष आहे किंवा त्यांच्या बरोबरीचा आहे, त्यांची तुलना अशा पद्धतीने त्यांनी केली आहे का? ज्यांनी केली त्याच्या संदर्भातलं माझं विधान आहे की ते निर्लज्ज आहेत, निषेधार्ह आहे त्यांचं विधान आहे, असं माझं मत आहे. कुठल्या तरी वेगळा संदर्भ देऊन तुम्ही त्याला जोडून त्याला तुम्ही जर म्हणत असाल. बरं, या मुद्द्यावर दोघांकडनं आपण उत्तर घेऊया. पण आता शाने हिंद निहाल अहमदला काहीतरी बोलायचं, त्या मगासपासून बराच वेळ हात वर करतात. शाने हिंदजी, तुमचा काय मुद्दा आहे? निर्लज्ज कोणाला म्हणतो? मला फक्त टिपू सुलतान सुषमाजी येतो फक्त शाने हिंद निहाल अहमद पण मगासपासून हात वर करताय. कहना है कि इंदिरा गांधी जी ने टिप्पू सुल्तान साहब की कब्र पर चादर चढ़ाई या फिर भाजपा के किसी नेता ने जिन्ना के कब्र पे सजदा किया, ये सबसे हमारा लेना देना नहीं. सबसे अहम बात यह है कि हिंदुस्तान का सबसे बड़ा संवैधानिक पद जो है वो राष्ट्रपति का होता है. राष्ट्रपति जो एक अल्पसंख्यक और एक मागास वर्गीय समाज से थे, रामदास कोविंद, उन्होंने कहा था गोल्डन डायमंड जुबली असेंबली कर्नाटक की, उसमें उन्होंने असेंबली में खड़े होकर कहा था कि ये जो हमारे टिप्पू सुल्तान, हजरत टिप्पू सुल्तान है, ये एक योद्धा है, इन्होंने अंग्रेजों के खिलाफ लड़ाई लड़ी. एक बात समझ लो, हमने आजादी की लड़ाई, जो हमारी इंडिपेंडेंस की लड़ाई थी, हमने ये अंग्रेजों के खिलाफ लड़ी और उनसे लड़ने वाला सब फ्रीडम फाइटर है. तो जिस तरह रानी लक्ष्मीबाई ने भी अंग्रेजों के खिलाफ लड़ा, जो झांसी की रानी है, और वैसे ही जो है टिप्पू सुल्तान साहब ने भी लड़ा. और आगे हमारे राष्ट्रपति ये भी कहते हैं कि इन्होंने रॉकेट मिसाइल की इन्होंने शुरुआत की, कर्नाटक से शुरुआत हुई, तो ये एक वैज्ञानिक थे, ये भी साबित होता है. उसके बाद मैं ये बोलती हूँ कि ना किसी शख्स के बोलने से हमारा हिंदुस्तान चलता है, ना किसी मेरे फोटो लगा लेने से या किसी महापौर के बोल देने से, कोई मुख्यमंत्री के बोल देने से, किसी मंत्री के बोल देने से हमारा भारत नहीं चलता. हमारा भारत चलता है हमारे कॉन्स्टिट्यूशन से, और जो हमारे बाबा साहब अम्बेडकर ने बनाया है. अगर हमारे कॉन्स्टिट्यूशन के पेज नंबर 141 पे छत्रपति शिवाजी महाराज की फोटो है, तो वहीं 144 पे 144 पे झांसी की रानी और हजरत टिप्पू सुल्तान की फोटो है. और अब कॉन्स्टिट्यूशन से बढ़कर कोई नहीं होता. अगर कॉन्स्टिट्यूशन ने वहां जगह दी है, वो कॉन्स्टिट्यूशन जिस पर दस्तखत है हमारे बाबा साहब अम्बेडकर की भी, सरदार वल्लभ भाई पटेल की भी, तो वो कॉन्स्टिट्यूशन जब अपनी इतनी अजीम किताब जो जिसपे हिंदुस्तान चलता है उस पे फोटो लगी है और मैंने वो फोटो लगाई, तो किसी के पेट में दर्द होने की जरूरत नहीं है. अगर कोई एक ओबीसी महिला जो आज एक पद पर आई है और उसको दबाने की कोशिश करता है, तो मैं ये मानती हूँ ये महाराष्ट्र की संस्कृति उनको इस चीज की इजाजत नहीं देती. अगर कोई भाजपा का नेता अल्फाज खराब मेरे खिलाफ यूज कर रहा है, तो मैं ये मानती हूँ कि ये महाराष्ट्र की संस्कृति के खिलाफ काम कर रहा है, ये कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ काम कर रहा है, ये हमारे बाबा साहब अम्बेडकर के संविधान के खिलाफ काम कर रहा है. ये जो दबाव हमारे ऊपर ला रहे हैं, हम भी बोल सकते हैं कि जिन्ना की कब्र पे जाके किसने सजदा किया, लेकिन हमको ये सब बात नहीं करना. सबका अपना निजी व्यू होता है, पर्सनल व्यू होता है. तो हम अगर कुछ कर रहे हैं जो कॉन्स्टिट्यूशन की हद में है, तो किसी मिनिस्टर, किसी चीफ मिनिस्टर, किसी भी
प्रवक्ता किसी पार्टी का, कोई अगर पार्टी का कोई बड़ी पार्टी है हिंदुस्तान की सबसे बड़ी, और अगर वो कहीं राज करती है तो वो डिक्टेटर नहीं हो तुमचा गई, हम तुमचा उनके तुमचा गुलाम मुद्दा नहीं है, लक्षात हम आलाय शाने constitution हिंदूजी, से तुमचा चलते मुद्दा हैं, लक्षात आलाय. तो गणेश जैसे आखेजी कि मुद्दा असा आहे, त्यांचं असं म्हणणं आहे ज्यांचा हम फोटो फोटो संविधानात लगाते आहे और लगाते. त्या टिपू सुलतानचा फोटो जर मी माझ्या कार्यालयात लावला तर ते संविधानाच्या विरोधी कसं होतंय? वो निकालने का बोलने वाले ये कौन होते हैं? कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ बघा. ये बोलने शानेन जी, शानेन जी, स्वातंत्र्याच्यानंतर 2 मिनट मैं आपके पास ज्यांनी वापस आऊंगा. महाराष्ट्रासाठी शानेन जी, बरं, गणेश आखेजी बोल रहे हैं. ज्यांनी- गणेश जी, बघा बघा हे झाल्या म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर आपले जे राष्ट्रपुरुष आहेत त्या कोण राष्ट्रपुरुष आहेत याच्याबद्दलची एक यादी आहे आणि त्या यादीमध्ये जर टिपू सुलतान असेल आणि त्यांनी जर ते जर फोटो तिथं लावलेला असेल आपल्या कार्यालयामध्ये, शासकीय कार्यालयामध्ये जे संविधानिक कार्यालय त्या कार्यालयामध्ये राष्ट्रपुरुषांचे फोटो लावावेत हे असा निर्बंध म्हणजे तो नियमच आहे तो. आणि त्यानुसार जसं राष्ट्रपतींनी तो जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशानुसार जर समजा त्या टिपू सुलतानचा त्याच्यामध्ये जर उल्लेख असेल तर तो फोटो लावणं त्यांना मी उचित म्हणेन. पण तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्या व्यक्तिगत तुम्हाला त्याचं तुम्ही मूल्यमापन केलेलं असेल आणि तुम्हाला फार थोर राष्ट्रपुरुष वाटत असेल तर अशा म्हणून तुम्हाला त्या तुमच्या दालनामध्ये तो फोटो लावता येत नाही. तो राष्ट्रपुरुष असावा लागतो तरच तुमच्या शासकीय कार्यालयामध्ये तो फोटो लावता येतो. त्यांनी लावलेला फोटो अत्यंत चुकीचा आहे आणि तो अशा पद्धतीचे कोणाचेही त्यांना एखादा गुंड दाऊद आवडतो म्हणून उद्या दाऊदचा फोटो आणून लावतील. म्हणजे नाही, म्हणतील की नाही, हो, बघा, दाऊद तर खूप चांगलं काम चर्चेला केलं, उगाच असं आपण असं वेगळ्या म्हणतील. विषयावर पण नेऊया हे नको. अशा पद्धतीचं मुद्दा असा आहे आपण महापुरुषांबद्दल बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय. त्यामुळे ऐका मुद्दा म्हणजे तुम्हाला त्यांचा फोटो लावण्याचा अधिकार मान्य आहे, तुम्हाला फक्त शिवाजी महाराजांशी तुलना अमान्य आहे. नाही. वो हमारे कॉन्स्टिट्यूशन से बड़ी नहीं. नाही गणेश आखेजी, म्हणजे त्यांनी जो फोटो लावलाय तो तुम्हाला त्यांचा अधिकार मान्य आहे, तुम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना अमान्य आहे. अधिकार दिया है उन्होंने, उनका फोटो ताई लगाया है, त्यांना तो हमको अधिकार है, तो चुकीचं आहे, ते निषेधार्ह आहे ते. तो हम वो राष्ट्रपुरुष लगाना नाही हमको त्या रोक नहीं चुकीचे आपल्या कार्यालयामध्ये असे फोटो त्यांना लावता येत नाहीत. शासकीय कार्यालयामध्ये त्यांना लावता येते. घरीत किती बरं आपण सुषमा अंधारेंकडे जाऊया. सुषमा अंधारेंजी हा मुद्दा मांडतायत ते त्यावर तुम्हाला काहीतरी बोलायचंय? नहीं, मेरा एक सवाल ये है कि हो कोई भी शासकीय यादी पहिल्यांदा जो तर है, मी माफी मागते की माझ्याकडून चुकून आपला चुकीचा नामोल्लेख झाला. विनोद दादा नाही, बोलत ना, हरकत नाही. आता बघा, हे सगळं तर आपलं बोलून शेक्सपियर झालं. म्हणून गेला, नावात काय हो? तुम्ही मुद्द्यांवर बोला. माझी भूमिका मी स्पष्ट तुम्ही मुद्द्यांवर बोला, माझं नाव चुकवलं तरी हरकत ठीक नाही. आहे, तर माझी भूमिका मी स्पष्ट नाही माझी चूक झाली ती. आणि एक तर मी माझी भूमिका काय ती, माझ्या पक्षाची भूमिका काय ती स्पष्ट केली. आणि दुटप्पी भूमिका घेणाऱ्या भाजपाने तोच न्याय आपल्या लोकांना द्यावा हेही म्हणून झालं. पण असं सगळं असताना भाजप अशी दुटप्पी का वागली आणि नेमकं काय एवढं झालं होतं की हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या विरोधात भाजपला आगडोम करावा लागला? तर त्याची फक्त मला 3 कारणं सांगायची होती. एक, आदल्या दिवशीची मुलुंडची मेट्रो दुर्घटना भाजपला पूर्णतः झाकायची होती. दुसरं, हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी राहुल नार्वेकरांचा जो व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यानंतर नार्वेकर काय तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष झालेत का यावरून जे त्यांचं ट्रोलिंग झालं त्यावरनं भाजप चिडली होती. आणि सगळ्यात तिसरं महत्त्वाची गोष्ट, एप्स्टीन फाईलवरून पुण्यामध्ये एक मोठं आंदोलन घेतलं गेलं. आता एप्स्टीनमध्ये म्हणजे नेहरूजींचं नाव जिथं आईन्स्टाईन सोबत घेतलं जातं तिथं या देशाच्या पंतप्रधानाचं नाव जर एप्स्टीन सोबत घेतलं जात असेल तर देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर किती धुळीला मिळत आहे. आणि याच्या विरोधातलं आंदोलन जेव्हा पुण्यात काँग्रेसने घेतलं आणि हे लक्षात आलं काँग्रेसच्या भाजपच्या की हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहेत, तेव्हा हर्षवर्धन सपकाळांना घेरण्याची एक योजना भाजपा आखत होतं. आणि ती योजना पण पुन्हा माझं म्हणणं आहे की भाजपने निश्चितपणे अशी भूमिका घ्यावी, पण ही भूमिका घेताना आधी ते स्वतः काय आहे ते त्यांनी तपासून बघितलं पाहिजे. आणि प्रशांत कोरटकर आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यासाठी सुद्धा मी पुन्हा एकदा म्हणेल, तुम्ही निर्लज्ज शब्द कधी वापरणार आहात आणि त्यांना माफी मागायला कधी लावणार आहात तेही एकदा जाहीर केलं पाहिजे. गणेशजी, मी हनुमंत पवार तुमच्याकडे येतो. तुमच्याकडे मगासपासून मुद्दा आहे मला माहिती आहे, पण आता प्रश्न गणेश हाकेंसाठी आहे. नार्वेकरांचा जो व्हिडिओ बाहेर आलेला आहे तो मुलुंडची दुर्घटना आणि एप्स्टीन फाईल या मुद्द्यावरनं लक्ष भरकटवण्यासाठी भाजप हा सगळा आंदोलनाचा बनाव करते असा आरोप करतायत सुषमा अंधारेजी. ते बघा, त्यांना आरोप काय करायचा आहे ते आरोप करण्यासाठीच त्या बसलेल्या आहेत. बघा, रोज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. त्यातली ती तुमच्या मेट्रोची जर फार्म पडला त्याची घटना असेल. माझं म्हणणं की अशा घटना
याचा संदर्भ जोडून तुम्ही जर मला भारतीय जनता पार्टीला असं तुम्ही म्हणत असाल की ते लपवण्यासाठी ते हे करण्यासाठी अशा पद्धतीचं हे आंदोलन सुरू केलेलं आहे, माझं म्हणणं असं आहे की आम्ही बोलायला लावलंय का? हर्षवर्धन सपकाळांना असं बोला आणि मग आम्ही आंदोलन करू असं ठरलंय का काही? माझं म्हणणं की काहीतरी कुठंतरी मला सांगा, आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कुठलं तर स्वतःचं म्हणणं आपलं मांडत राहावं आणि ते मीडियाच्या लोकांची, समोरच्या लोकांची दिशाभूल मीडियाच्या माध्यमातून करावी. मला वाटतं अंधारेतही जरा बंद करा तुम्ही आता. बरं, हनुमंत पवार, मगासपासून तुमच्याकडे येणं झालं नाही, पण मला एक मुद्दा विचारायचा तुम्हाला. गणेशजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. सुषमा अंधारे पण यथावकाश त्यावर बोलतील, मी त्यांना संधी देतो. पण हनुमंत पवार, मगासपासून मला तुमच्याकडे येता आलं नाही. दोन मुद्दे महत्वाचे आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबतची तुलना, जर ते म्हणत असतील की छत्रपती शिवाजी महाराजांसोबतची मी तुलना केली नाही, मग त्यांनी स्पष्टपणे माफी मागायला गैर काय त्यात? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मी टिपू सुलतानांची तुलना केलेली नाही, आणि तसं जर कुणाला वाटत असेल तर मी माफी मागतो, एवढं सोपं त्यांना म्हणायला काय हरकत आहे? त्याच्यात इतका इगो करण्याची काय गरज आहे? ते सपकाळ आहेत, सावरकर नाहीयेत. ते जे म्हणले नाहीयेत त्याच्यासाठी जर तुम्ही त्यांच्या तोंडी घालून माफी मागा असं म्हणत असाल तर ते मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय होते. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वातंत्र्यासाठी, मातृभूमीसाठी लढण्याची प्रेरणा नंतर 2-250 वर्षानंतर टिपू सुलतानांनी घेतली आणि इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला. हे उघड आहे. मला 2-3 प्रश्न जे गणेश हाके साहेबांनी उपस्थित केले त्यावर बोलू द्या, थोडं सविस्तर बोलू द्या, चर्चेत माझ्यावर अन्याय करू नका. पहिली गोष्ट, टिपू सुलतानांबद्दल भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री, तिथले खासदार कर्नाटकमधले रामनाथ कोविंद जे असतील की मुंबईच्या महापौर, ह्यांनी केलेलं हे काय ऑथेंटिक नाही असं यांचं म्हणणं आहे. त्या गावगप्पा आहेत किंवा त्याला काय अर्थ नाही म्हणतात. मी मगापासून तुम्हाला हा पुरावा दाखवतोय. हे इंडिया फर्स्ट नावाचं पुस्तक आहे. हे अशा तशा कोणत्या माणसाचं पुस्तक नाही. हे पुस्तक के.आर. मलकानी नावांच्या व्यक्तीचं आहे. हे के.आर. मलकानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य मुखपत्राचे संपादक होते. अटल बिहारी वाजपेयी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या मध्ये चष्मा घातलेला इसम आहे ते मलकानी आहेत. यांनी 20 पानं लिहिलेले आहेत टिपू सुलतानांवर. त्यामुळं त्यांच्याबद्दल त्यांनी आता जे आमच्या हर्षवर्धन सपकाळ साहेबांबद्दल शब्द वापरले ते शब्द गणेश हाके साहेबांनी वापरावे. एक पहिलं. दुसरं माझं म्हणणं आहे की महापुरुषांच्या फोटोबद्दल आता जी गणेश हाके साहेबांनी सांगितलं की नियम आहेत, महापुरुषांचे फोटो कोणाचे लावायचे त्याची यादी आहे. मग या महापुरुषांच्या फोटोमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये सावरकरांचा फोटो असतो ना, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयात. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, 60 रुपये पेन्शन घेतली, आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये जी गोमाता आम्हाला प्राणप्रिय आहे त्या गोमातेबद्दल अत्यंत वाईट लिहिलेल्या सावरकरांचा फोटो कसा चालतो? किंवा ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी 1942चं आमचं आंदोलन 42चं मोडून काढण्यासाठी, जे देशाला स्वतंत्र करणारं भारताचं आंदोलन होतं ते मोडून काढण्यासाठी फजलुल हक नावाच्या बंगाल प्रांताच्या मुख्यमंत्र्यासोबत भारतीयांना फासावर लटकवायचं काम श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलं. यांचे फोटो का असतात तुमच्या कार्यालयामध्ये? तुम करे सो रासलीला, आणि आम्ही केलं की याला तुम्ही वाईट म्हणणार. त्यामुळं टिपू सुलतान इंग्रजांसोबत लढले. टिपू सुलतानांची बाजू घेणाऱ्या लोकांना प्रश्न विचारायचा देवेंद्र फडणवीसांना नैतिक अधिकार नाही. जे इंग्रजांच्या बाजूने होते त्यांचे उदो करणारे भाजपवाले शिवाजी महाराजांचं आम्हाला उदाहरण देतात. या भगतसिंग कोश्यारींनी समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोण ओळखतो असं विधान केलं. NDTVला माझी विनंती आहे, पद्मभूषण पुरस्कार या भगतसिंग कोश्यारीला भाजपा सरकारनं दिला, मागं घ्यायला लावा. प्रशांत कोरटकरला सुरक्षा दिली, श्रीपाद छिंदमला तिकीट दिलं, सुधांशु त्रिवेदीला प्रवक्ता केलं, आणि राहुल सोलापूरकरला संस्कार भारतीवर या भाजप संघवाल्यांनी ठेवलं. शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतापगडावर पंडित नेहरू साहेबांनी उभा केलेला 65 वर्षानंतर उभा आहे. या भाजपाच्या आणि एकनाथ शिंदेच्या फडणवीसांच्या काळात शिवाजी महाराजांचा पुतळा 1 वर्षात कोसळला. कोणावर कारवाई केली? शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला यांच्या विनोद तावडे यांनी रायगडावर ढोल वाजवले. तुम्ही शिवाजी महाराज आम्हाला सांगणार? शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या लढाईला काकतीय न्याय म्हणणाऱ्या सावरकरांना हे प्रांत संस्मरणीय म्हणतात. शिवाजी महाराजांच्या गुणांना अवगुण म्हणतात, सद्गुण विकृती म्हणतात. त्या सावरकरांना हे प्रांत संस्मरणीय म्हणतात. त्यांच्या हिंदू पदपातशाही पुस्तकाच्या प्रती जाळायची यांची हिंमत आहे, आणि यांनी शिवाजी महाराजांचं आम्हाला सांगावं, यांनी सांगावं स्वातंत्र्याची लढाई, यांनी सांगावं आम्हाला टिपू सुलतान, यांनी सांगावं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सांगावा, अफजल खान सांगावा, रांजाचा पाटील सांगावा. शिवरायांचा इतिहास हा स्वराज्याच्या विरोधातल्या मुसलमानाला कापणार आहे.
शिवाजी महाराजांचा इतिहास स्वराज्यातल्या विरोधातल्या ब्राह्मणाला कापणार आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास स्वराज्याच्या विरोधातल्या मराठ्यांना कापणार आहे. जातीसाठी आणि धर्माच्या राजकारणावर पोळी भाजून घेण्यासाठी आम्ही टिपू सुलतानला यांनी जेव्हा फायदा आहे तेव्हा विलन करायचं आणि ह्यांना कर्नाटकात फायदा आहे तेव्हा हिरो करायचं, ही आता ह्यांची लबाडी आम्ही उघडी पाडल्याशिवाय राहणार नाही. बरं, यावर मी गणेश हाकेंचं उत्तर घेतो, पण मला हनुमंत पवार तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो मी शेवटी विचारणार आहे. गणेश हाकेजी, आतापर्यंत जे मुद्दे हनुमंत पवारांनी मांडले, तुम्हाला त्यावर काही बोलायचं आहे? नाही, मी तेच म्हटलं तुम्हाला की बघा, या इतिहासातले जे काही इतिहास पुरुष असतील त्याचं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे आणि ह्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येक इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं असेल आणि कुणी व्यक्तिगतरित्या कुणी पुस्तक लिहिलं गेलं असेल त्याच्यामध्ये त्याचं वर्णन असेल, ते त्यांचं व्यक्तिगत त्याचं मत असतं, ते त्या लेखकाचं. अशा वेळेला त्यांनी असं म्हटलं म्हणून टिपू सुलतान मोठा, त्यांनी असं म्हटलं म्हणून टिपू सुलतान छोटा, या पद्धतीचं जे काही हे आता हनुमंतरावांनी जे आता विश्लेषण केले ते अत्यंत ते चुकीचं आहे. दोन असं आहे की याच्यातला मुख्य मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष हा टिपू सुलतान आहे असं जे त्या सपकाळांनी म्हटलेलं आहे, त्यांच्या हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसच्या, ते हनुमंतराव पवारांना मान्य आहे का? पण आणि ते स्वतः मान्य हर्षवर्धन नाही सपकाळ नसेल म्हणतात तर त्यांनी तुलना मग केली जाहीरपणे नाहीये. मागायला मागावी त्यांनी. पण त्या त्यांच्या स्वतः पक्षानं गणेश हाकेजी स्वतः हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत मी तशी तुलना केलेली नाहीये. समकक्षाचा अर्थ काय? हनुमंत पवारांनी आत्ता आपल्या NDTV मध्ये आपल्या या चॅनलवरती बोलताना स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यांनी आत्ता असं म्हटलेलं आहे, त्यांनी समकक्ष असं म्हटलेलं आहे म्हणून. म्हणजे स्वतः हनुमंतराव पवार म्हटलेले आहेत. जर हनुमंतराव पवार जर असं म्हणत असतील तर माझं म्हणणं ते त्यांचं म्हणणं त्यांनी स्पष्टपणे NDTVच्या माध्यमातून सांगावं. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी फार मोठी चूक केलेली आहे, ती चूक आहे आणि चुकीची त्यांनी माफी मागायला पाहिजेत. तमाम जनतेची, काँग्रेस पक्षानं, राहुल गांधीने माफी मागायला पाहिजेत, कारण ते प्रदेशाचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या. आणि तमाम काँग्रेसवाल्यांनी या जनतेची, देशातल्या जनतेची माफी मागायला पाहिजेत. या मताशी हनुमंतराव पवार सहमत आहेत, कारण असतील तर त्यांनी जाहीरपणे NDTVवरून सांगावं, हो चूक झालेली आमच्या प्रदेशात. आपण विचारून घेऊया हनुमंत पवार तिथेच आहेत, आपण विचारूया हनुमंत पवारजी. माफी मागतो असं म्हणावं. विचारा त्यांना. टिपू सुलतानांच्या कर्तृत्वाबद्दल खाजगी लोकांनी काय लिहिलं असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं आता गणेश हाके साहेब म्हणले. मी आता दाखवतोय, थोडं झूम करून दाखवा. हे NCERTचं पुस्तक आहे. NCERTच्या पुस्तकात टिपू सुलतानचा फोटो आहे आणि टिपू सुलतान शेर ए मैसूर असं लिहिलेलं आहे. 8वीचं पुस्तक आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये शेर ए मैसूर म्हणून टिपू सुलतानचा उल्लेख आहे. गणेश हाके साहेबांमध्ये हिंमत असेल केंद्र सरकारचा निषेध करावा, धिक्कार नोंदवावा. आणि NDTV व्यवस्थापनाला पण माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही बाजूला जे दाखवताय ना टिपू सुलतानांबद्दलचे व्हॉट्सअपवरचे आक्षेप, तुम्ही NCERT मध्ये सरकारनं जे टिपू सुलतान बद्दल लिहिलंय ते बाजूला दाखवायची हिंमत दाखवा. तुम्ही चौथा स्तंभ आहात. तुम्हाला आव्हान, NCERTच्या भारत सरकारच्या पुस्तकामध्ये 8वीच्या जे टिपू सुलतान बद्दल लिहिलंय ते तुमच्या चॅनलच्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये दाखवायची हिंमत दाखवा. बरं हनुमंत पवारजी, मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे. चर्चेची आपली वेळ संपत चाललेली आहे. एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. स्वतः टिपू सुलतानचा 2800 पत्रांचा एक संग्रह आहे, जो संग्रह सरकार दरबारी आहे. त्याचबरोबर अनेक दस्त आहेत, त्रावणकोर संस्थांचे असतील किंवा स्वतः टिपू सुलताननी त्याच्या सरदाराला जी पत्र लिहिलेली आहेत ना, त्या पत्रांमध्ये त्यांनी धर्मांतरणाचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर देवळं पाडण्याचा उल्लेख केलेला आहे. हिंदूंना झाडावर लटकून त्यांना 5000 हिंदूंना फाशी द्या अशा स्वरूपाच्या आज्ञा दिलेल्या आहेत. हा पत्रव्यवहार आहे. माझा मुद्दा असा आहे, म्हणजे कुठल्याही स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाशीच तुलना होऊ शकत नाही, याबद्दल आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. पण मला फक्त विचारायचं हे आहे की टिपू सुलतानचं उदात्तीकरण का? जर हे सगळं पत्रव्यवहार स्वतःचा टिपू सुलतानचा फारसीमधला उपलब्ध आहे, ज्यामध्ये तो स्वतः म्हणतोय की मी 1 लाख हिंदूंचं धर्मांतरण केलेलं आहे, 70,000 ख्रिश्चनचं धर्मांतरण केलेलं आहे. अब्दुल कादीर नावाच्या एका सरदाराला तो 1778 मध्ये असं लिहितोय की 12,000 हिंदूंचं धर्मांतरण कर आणि धर्मांतरण केलेलं आहे, त्यापैकी नंबूद्री आहेत. त्याचबरोबर उपलब्ध याच्यात मेलेकोटे नावाचं एक गाव आहे, ज्याच्यात 700 अय्यंगार ब्राह्मणांची टिपू सुलताननं क्रूरपणे हत्या केलेली आहे. अशा क्रूर कर्म्याचं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना तर होऊ शकतच नाही. पण याचं उदात्तीकरण तरी का? हा पण मुद्दा आहे ना.
इंग्रजांची माफी मागून 60 रुपये पेन्शन घेणाऱ्याचे पुतळे बसवले त्यावेळेस हा तो प्रश्न इटसेल्फ तुम्हाला वेगळा विचारावा मुद्दा आहे, आपण वाटला. त्याच्यावर वेगळी चर्चा करू. माझा 42 मुद्दा हा आंदोलन आहे मोडून की टाकणाऱ्या टिपू श्यामाप्रसाद- सुलतान बद्दल सांगा, एवढा कसा सगळा वेगळा मुद्दा आहे? दस्तऐवज उपलब्ध पत्रव्यवहाराचा कुठं असताना मुद्दा आपण होता त्याचा मग? उदात्तीकरण अरे का वा, करतोय? तोच प्रश्न विचारला, तोच न्याय लावला. टिपू सुलतानला लावताय तोच न्याय मी लावतो ना, तुम्ही सांगताय त्या महापुरुषाला तोच न्याय लावतोय ना. तुम्हाला पाहिजे तोच प्रश्न, तुम्हाला पाहिजे तेच उत्तर, असं कसं असू शकतं? तोच न्याय लावा ना सगळ्यांना. मग शिवाजी महाराजांनी उभा केलेला आरमार मोडणाऱ्या पेशव्यांबद्दल तुम्ही लावा ना हा न्यायालय. कला ना धिक्कार तुमच्यात, हा हिंमत. आंग्र्यांचं शिवाजी महाराजांनी उभा केलेलं आरमार इंग्रजांनी आणि पेशव्यांनी मिळून मोडलं. विचारा ना प्रश्न, दाखवू का पत्रव्यवहार? किती पत्रव्यवहार दाखवायचा? नाना फडणवीसांचा पत्रव्यवहार दाखवू दलितांवर अन्याय अत्याचार केलेल्याचा? लावणार तो तुम्ही निकष. त्यामुळं मध्ययुगातली लढाई, आपापसातली लढाई तुम्ही इंग्रजांसोबतच्या लढाईसोबत तुलना करत असाल तर टिपू सुलताननं माफीनामे लिहिले नाहीत. इंग्रजांसोबत लढताना शहीद झाला. ही वस्तुस्थिती तुम्हाला कितीही पुसायची इच्छा असली तरी इतिहास पुसू देणार नाही. एक शेवटचा मुद्दा मी सुषमा अंधारेंकडे जातोय, कारण त्या स्वतः अभ्यासू आहेत, त्यांनी वक्तृत्व स्पर्धाही गाजवलेल्या आहेत. सुषमा अंधारेजी, एक शेवटचा न्यूट्रल व्हॉइस, खरं तर तुम्ही राजकीय भूमिकेतून इथे बोलताय, पण एक न्यूट्रल व्हॉइस या संघर्षामध्ये तुम्ही जे तुम्हाला जाणवलं ते तुम्ही बोललात की 3 मुद्दे विसरवण्यासाठी किंवा त्यावर पांघरून घालण्यासाठी भाजपनं हा संघर्ष जाणीवपूर्वक उभा केला आहे. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्यांचं वाक्य की टिपू सुलतान आणि छत्रपती हे समकक्ष आहेत, शौर्य, स्वराज्य विस्तार आणि विचार या बाबतीत ते समकक्ष आहे, हे वाक्य तुम्हाला खटकत नाही? मी ऑनेस्टली सपकाळ साहेब काय बोललेत हे खरंच ऐकलेलं नाही, परंतु या संबंधाने गदारोळ करणाऱ्या भाजपाची जी दुटप्पी भूमिका आहे ती दुटप्पी भूमिका आपल्यासमोर मांडली. उदात्तीकरणाचा मुद्दा आपण आता काढला की उदात्तीकरण करणं योग्य आहे का? 1989 साली राजस्थानच्या, म्हणजे मगाशी हाके पण म्हणाले की ते बाकीचं जाऊ द्या, पण शासकीय ठिकाणी नाही चालणार. शासकीय ठिकाणी जे यादीतले महापुरुष आहेत त्यांच्याच पुतळे किंवा त्यांचेच फोटो लावले जातील. शासकीय जागांमध्ये किंवा शासकीय परिसरात असं काही चालणार नाही. 1989ला राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये मनूचा पुतळा उभा केला. हा मनूचा पुतळा हे उदात्तीकरण नाही का? मनू तुम्हाला मान्य आहे का? मनूचा पुतळा लावणं मनू इथल्या संविधानाने सांगितलेल्या महापुरुषांच्या यादीत आहे का? म्हणजे मगाशी जे हनुमंत भैयांनी सांगितलं तेच पुन्हा मला म्हणावं लागेल की न्याय लावताय ना, मोजपट्टी लावत असताना सगळ्यांना सारखी लावा. राहिला प्रश्न सपकाळ साहेबांचा, तर मी उलट भाजपचा आभार मानेल की तुम्ही या निमित्ताने सपकाळांचं उपद्रव मूल्य मान्य केलंय. ही चांगली गोष्ट आहे. आणि एक गोष्ट नक्की की भाजप, म्हणजे आमच्याही बाबतीत, परभणीच्या बाबतीत भाजप जी दुटप्पी भूमिका घेत होतं, दरवेळेला भाजप तोंडघशी पडते. कारण भाजपला नॉन इश्यूजवर चर्चा घडवून आणायची आहे आणि वॉटर मीटर गटरचे जे डेली नीड्सचे मुद्दे आहेत ते सगळे बाजूला ठेवायचे आहेत. त्यासाठी भाजपला अशा नॉन इश्यूजवर चर्चा घडवून आणणं गरजेचं आहे. बाकी उदात्तीकरण कुणीच कुणाचं करू नये. उदात्तीकरण होतही नसतं असं करून ज्याचा त्याचा कर्तृत्व त्याचा इतिहास घडवत असतो. राजकीय हेतुपोटी हा विरोध होतो असं तुमचं म्हणणं आहे, पण अर्थातच राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतील. अर्थात ज्यावेळेला देते समोरासमोर येतात त्यावेळेला राजकीय आरोप प्रत्यारोप होणारच. पण कुठल्याही अर्थानं टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना शक्य नाही, जे इथल्या सगळ्या वक्त्यांचंही तेच मत होतं. कारण स्वराज्याच्या बाबतीत म्हणाल तर स्वकर्तृत्वानं छत्रपतींनी हे स्वराज्य निर्माण केलं. टिपू सुलतानना त्याच्या वडिलाकडनं म्हणजे हैदर यांच्याकडनं ते राज्य मिळालं. दुसरीकडे धर्मांतरणाबाबत छत्रपतींच्या बाबतीत एकही पुरावा इतिहासात नाही आहे. फक्त भारतीय इतिहासकारच नाहीत तर परदेशी इतिहासकारांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा आक्षेप घेतलेला नाही आहे. देवळं पाडण्याचा मुद्दा तोही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत उपस्थित झालेला नाही आहे. त्यामुळे कोणत्याच अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना अशक्य आहे. आणि याच नोटवर मी हा कार्यक्रम संपवतोय. धन्यवाद.